नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन मेगा भरतीबाबतचा अपडेट एकाने घेत आहोत, ज्यामध्ये शिक्षण विभागामार्फत 14,000 प्लस जागांसाठी आणि विविध पदांसाठी मेगा भरतीची एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये शिक्षकांची विविध पदे भरली जात आहेत, जसे की प्राथमिक शिक्षक असेल, या व्यतिरिक्त इतर संवर्गातली पदे सुद्धा भरली जात आहेत, ज्यासाठी कनिष्ठ सहाय्यक असेल, प्रयोगशाळा सहाय्यक असेल किंवा प्रयोगशाळा परिचार असेल, त्याचबरोबर मल्टीटास्किंग स्टाफ मधली पदे भरली जात आहेत, ज्यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता। कमीत कमी तुम्हाला पे स्केल या ठिकाणी 18,000 56,900 मिळत आहे। इतर पदांसाठी याच्यापेक्षा जास्त पे स्केल तुम्हाला पाहायला मिळत आहे। क्वालिफिकेशन कमीत कमी 10वी उत्तीर्ण असाल तरी तुम्ही एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी। आज आपण या व्हिडिओ मार्फत या भरतीबाबतचा संपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत। त्या अगोदर मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राइब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो, तर मेक शुअर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन क्लिक कराल। व्हिडिओ संपूर्ण बघा, डिटेलमध्ये मी माहिती प्रोव्हाइड केलेली आहे। आता ही जी जाहिरात आहे ती प्रसिद्ध कोणामार्फत केलेली आहे आपण पाहणार आहोत। मात्र त्या अगोदर ज्या 14,000 प्लस जागा मित्रांनो भरल्या जात आहेत, त्यातील मोस्टली पदे जी टीचिंगची असणार आहेत ते असणार आहेत। त्या व्यतिरिक्त सुद्धा नॉन टीचिंगच्या सुद्धा भरपूर जागा भरल्या जाणार आहेत। सो शिक्षकांची पदे तर आहेतच, मात्र त्यासाठी लागणारा सपोर्ट स्टाफ जो आहे, इतर पदे ती सुद्धा मित्रांनो नॉन टीचिंग कॅटेगरीतली भरपूर आहेत। सो व्हिडिओ संपूर्ण बघितल्यानंतर तुम्ही याबाबत डिसिजन घेऊ शकता तुम्हाला अर्ज करण्याबाबत। जाहिरात जी आहे ती मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। केंद्रीय विद्यालय संघटन आणि नवोदय विद्यालय समिती या दोन शाळांमार्फत किंवा या दोन संघटना समितीमार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। आणि ही जी दोन्ही शिक्षण समिती किंवा संघटना आहेत त्या मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन शिक्षण विभाग सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येतात। आता एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या, या दोन्ही समिती किंवा संघटनेच्या शाळा आहेत त्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा भरपूर आहेत, त्यामुळे तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सुद्धा या ठिकाणी नोकरी मिळू शकते। त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्ही तयारी करणे आवश्यक आहे। यामध्ये त्यांनी सांगितलं की या दोन डिपार्टमेंटमध्ये जी टीचिंगची जागा आहेत, शिक्षकांची जागा आहेत, त्याचबरोबर नॉन टीचिंगची जागा आहेत, ज्यासाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी 2025च्या अंडर होत आहे। यामध्ये विविध पदे भरली जाणार आहेत सांगितल्याप्रमाणे आणि 14,000 प्लस जागा आहेत, त्यामुळे तुम्हाला चान्सेस हाय आहेत या ठिकाणी ऑनलाईन अप्लाय करून नोकरी मिळवण्याचे। सो त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्ही अप्लाय या ठिकाणी करणे आवश्यक आहे। बघूया आपण पदे कोणकोणती आहेत, मी ओव्हरव्ह्यू तुम्हाला या ठिकाणी देत आहे कोणकोणती पदे आहेत जी या ठिकाणी भरली जात आहेत। यामध्ये बघा, असिस्टंट कमिशनरच्या टोटल 8 जागांसाठी भरती होत आहे। ग्रुप ए मधलं पद आहे। असिस्टंट कमिशनर अकॅडमिक्स याच्या टोटल मित्रांनो 9 जागा आहेत। प्रिन्सिपलच्या 134 KVS साठी, त्याचबरोबर NUS नवोदयसाठी 93 जागा आहेत। सो टोटल जागांचं कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता। व्हाईस प्रिन्सिपलसाठी या ठिकाणी टोटल 58 जागा भरल्या जात आहेत। या व्यतिरिक्त पोस्ट ग्रॅज्युएट टीचरच्या टोटल मित्रांनो 1465 जागा आहेत। आता यामध्ये पोस्ट कोणकोणते आहेत ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। कॅटेगरी वाईज जागांचं विश्लेषण सुद्धा अवेलेबल आहे, ते तुम्ही पाहू शकता। मी फक्त टोटल जागा या ठिकाणी सांगत जाईन, कारण संपूर्ण जागा किंवा संपूर्ण विश्लेषण करणं व्हिडिओमध्ये पॉसिबल नाही, व्हिडिओ खूप मोठा होईल। त्यापेक्षा तुम्हाला मी टोटल जागा सांगत जाईन, तुम्ही तुमच्या संवर्गाला किती जागा आहेत पाहून त्याची डिटेलमध्ये माहिती त्या ठिकाणी घेऊ शकता। कॉम्प्युटर सायन्स सारखी सुद्धा जागा मित्रांनो या ठिकाणी पाहायला तुम्हाला मिळत आहेत। पुढे बघा, पोस्ट ग्रॅज्युएट टीचर PGT इन NUS पहिले जे होतं ते KVS मध्ये होतं, दुसरे जे आहे ते NUS मध्ये। यामध्ये सुद्धा 1513 जागा तुम्हाला मित्रांनो पाहायला मिळत आहेत। सो भरपूर जागा आहेत दोन्ही संवर्गामध्ये, दोन्ही समितीमध्ये, दोन्ही शाळांमध्ये, त्यामुळे तुम्ही प्रयत्न करणे या ठिकाणी आवश्यक आहे। या व्यतिरिक्त या ठिकाणी पोस्ट ग्रॅज्युएट टीचर PGTच्या मॉडर्न इंडियन लँग्वेजेसच्या NUS मध्ये टोटल 18 जागा आहेत। यासाठी सुद्धा तुम्ही जर क्वालिफाय होत असाल तर प्रयत्न करू शकता। या व्यतिरिक्त मित्रांनो ट्रेन ग्रॅज्युएट टीचर TGTच्या KVS मध्ये 2794 जागा तुम्हाला पाहायला मिळत आहेत, ज्यासाठी सुद्धा तुम्हाला प्रयत्न करता येणार आहे। भरपूर जागा आहेत ट्रेन ग्रॅज्युएट टीचरच्या TGTच्या, यामध्ये सब्जेक्टनुसार तुम्हाला या ठिकाणी जागांची माहिती अवेलेबल आहे, ती तुम्ही पाहू शकता। भरपूर कॅन्डिडेट हे त्या ठिकाणी मित्रांनो शिक्षक पदांसाठी प्रयत्न करत असतात, ते या ठिकाणी प्रयत्न करू शकतील। लायब्ररीच्या सुद्धा 147 जागा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। या व्यतिरिक्त TGT मध्ये NUS मध्ये टोटल 2978 जागा तुम्हाला पाहायला मिळत आहेत। याही भरपूर जागा आहेत, अगेन सेमच सब्जेक्ट तुम्हाला पाहायला मिळत आहेत। सो चान्सेस हा आहेत तुमचे मित्रांनो या ठिकाणी नोकरी मिळवण्याचे, कारण नंबर ऑफ वॅकन्सीज भरपूर तुम्हाला पाहायला मिळत आहेत। या व्यतिरिक्त ट्रेन ग्रॅज्युएट टीचर 3rd लँग्वेज मध्ये सुद्धा टोटल 443 जागा आहेत। जर तुम्ही मराठी भाषिक असाल किंवा मराठीमधून तुमचं क्वालिफिकेशन असेल तर तुम्हाला या ठिकाणी मराठीसाठी सुद्धा जागा पाहायला मिळत आहेत, ज्यासाठी तुम्ही शिक्षक म्हणून प्रयत्न करू शकता। आणखीन काही जागांमध्ये मित्रांनो प्रायमरी टीचरच्या जागा तुम्हाला KVS मध्ये भरलेल्या पाहायला मिळत आहेत, ज्यामध्ये 494 जागा या PRTच्या स्पेशल एज्युकेटरच्या आहेत। प्रायमरी टीचरच्या 2684 जागा आहेत। PRT म्युझिकच्या 187 जागा आहेत। अशा 3365 जागा या
प्राथमिक शिक्षकांच्या सुद्धा भरल्या जात आहेत, ज्यासाठी PRT दुसरं पद आहे ते फार महत्त्वाचं आहे, ज्यासाठी मी हायलाईट केलेलं आहे. त्याचं क्वालिफिकेशन मी तुम्हाला या ठिकाणी सांगणारच आहे. त्यानंतर नॉन टीचिंग पोस्ट ह्या फार महत्त्वाचं आहे मित्रांनो. शिक्षक व्यतिरिक्त ज्या जागा आहेत त्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे की ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर असेल, फायनान्स ऑफिसर असेल, असिस्टंट इंजिनियर, सेक्शन ऑफिसर, ज्युनियर ट्रान्सलेटर, सिनियर सेक्रेटरी असिस्टंट, ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट, स्टेनोच्या पदे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 7व्या नंबरचं जे पद आहे ते फार महत्त्वाचं आहे. ह्या जागा KVS मध्ये भरल्या जात आहेत, ज्यामध्ये ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंटच्या टोटल 714 जागांसाठी तुम्ही प्रयत्न करू शकता. या व्यतिरिक्त NVS मध्ये सुद्धा, नवोदयमध्ये सुद्धा नॉन टीचिंगच्या जागा भरल्या जात आहेत, ज्यामध्ये ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंटच्या 46 जागा हेडक्वार्टर्सला राहतील. तर GNV कॅडरमध्ये 552 जागा आहेत, ह्या सुद्धा भरपूर आहेत. लॅब अटेंडंटच्या 165 आणि MTSच्या 24 जागा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. सो इव्हेंच्युअली जर तुम्ही बघितला तर तुम्हाला शिक्षकांची सुद्धा पदे आहेत आणि शिक्षक व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला पदे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, ज्यासाठी तुम्ही प्रयत्न करणे आवश्यक आहे. आता सर्व पदांसाठी क्वालिफिकेशन मला कव्हर करणे पॉसिबल नाही. या व्यतिरिक्त मी फक्त जे हायलाइटेड पदे आहेत, जसे की PRTचं पद असेल, ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंटचं पद असेल आणि या ठिकाणी NVS मध्ये जे काही पदे भरली जात आहेत त्याचं क्वालिफिकेशन तुम्हाला सांगेन. इतर पदांसाठी तुम्ही नोटिफिकेशनमध्ये माहिती घेऊ शकता. प्रायमरी टीचरसाठी मित्रांनो पे स्केल लेवल 6चा 35,400 1,12,400 पाहायला मिळत आहे. ओपनसाठी एज लिमिट 30 इयर्स राहील. यामध्ये एसेन्शियल क्वालिफिकेशन मध्ये 12वी उत्तीर्ण, ऍटलीस्ट 50% मार्क, 2 वर्षाचा डिप्लोमा एलिमेंटरी एज्युकेशन मधला किंवा तुमचं BA झालं असेल तरी अप्लाय करू शकता, किंवा 2 डिप्लोमा इन एज्युकेशन स्पेशल एज्युकेशन मधला किंवा झालेला असेल. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी CBSE क्वालिफाय तुम्ही पेपर 1 असाल तर तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो या पदासाठी अप्लाय करता येते. यामध्ये क्वालिफाईड इन सेंट्रल टेस्ट टीचर एलिजिबिलिटी टेस्ट पेपर 1 कंडक्टेड बाय सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन हा तुमच्याकडे असणे आवश्यकच आहे अप्लाय करण्यासाठी. आणि या ठिकाणी हिंदी आणि इंग्लिश मीडियम मधून तुम्हाला शिकवता यायला पाहिजे. या सर्व गोष्टी जर असतील तर PRTच्या प्रायमरी टीचरच्या, प्राथमिक शिक्षकच्या तुम्ही ज्या जागा आहेत त्यासाठी प्रयत्न करू शकता. लक्षात घ्या, मी फक्त काहीच पदांसाठी क्वालिफिकेशन सांगत आहे, इतर पदांसाठी तुम्ही नोटिफिकेशन मध्ये शिक्षकांच्या माहिती घेऊ शकता. आता नॉन टीचिंग मध्ये जी महत्त्वाची पदे आहेत त्यामध्ये ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंटचं भरपूर पदे आहेत मित्रांनो, ज्यासाठी 19,963 200 पे स्केल आहे. ओपनसाठी 27 वर्ष एज लिमिट तुम्हाला पाहायला मिळत आहे. आता या ठिकाणी बघा, जे KVS साठी पद आहे त्यासाठी 12वी उत्तीर्ण पहिला क्रायटेरिया, आणि त्यानंतर टायपिंग पाहिजे, एक तर 35 वर्ड्स पर मिनिटचं इंग्लिशचं किंवा 30 वर्ड्स पर मिनिट कॉम्प्युटरचं हिंदीमध्ये असेल तर तुम्हाला अप्लाय करता येईल KVSच्या जागांसाठी. NVS मध्ये सेमच क्वालिफिकेशन जवळपास आहे मित्रांनो. यामध्ये 12वी उत्तीर्ण पहिला क्रायटेरिया आहे, टायपिंग तर असणे आवश्यक आहे, किंवा तुम्ही जर पास असाल, 12वी उत्तीर्ण असाल तर तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करता येणार आहे. हे फार महत्त्वाचं आहे. सो NVS साठी तुम्ही 12वी पासवर मित्रांनो यासाठी अप्लाय करू शकता. डिझायरेबल हे स्किप करा, असेल तर चांगली गोष्ट आहे, नसेल तरी तुम्ही 12वी उत्तीर्ण टायपिंग स्पीड असेल किंवा 5+ या ठिकाणी लेवल 2 ची तुमची एक्झाम झालेली असेल तर तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. सो ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट या पदासाठी तुम्ही प्रयत्न करणे आवश्यक आहे. फार महत्त्वाचं पद आहे या भरतीमधलं, ज्यासाठी भरपूर कॅन्डिडेट अप्लाय करू शकतात, कारण 12वी उत्तीर्ण टायपिंग झालेले भरपूर कॅन्डिडेट इलिजिबल आहेत या ठिकाणी प्रयत्न करण्यासाठी. या व्यतिरिक्त लॅब अटेंडंटच्या पदांसाठी सुद्धा तुम्हाला अप्लाय करता येणार आहे मित्रांनो, ज्यासाठी 18,56,900 पे स्केल आहे. 30 वर्ष या ठिकाणी ओपनसाठी एज लिमिट राहील. 10वी पास असणे आवश्यक आहे आणि डिप्लोमा इन लॅबोरेटरी टेक्निक असेल तरी अप्लाय करू शकता, किंवा या ठिकाणी 12वी उत्तीर्ण विथ सायन्स स्ट्रीम असेल तर तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. MTSचं जे पद आहे मल्टीटास्किंग स्टाफचं, त्यासाठी फक्त 10वी पास असाल तर अर्ज करू शकता. सो यासाठी सुद्धा तुम्ही प्रयत्न करू शकता. 10वी पासवर अप्लाय करणार असाल तर तुम्हाला सुद्धा काही जागा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. सो मी पदांची माहिती सांगितलेली आहे, क्वालिफिकेशन महत्त्वाच्या पदांसाठी सुद्धा कव्हर केलेलं आहे. आता यामध्ये एज रिलॅक्सेशन कशा प्रकारे मिळत आहे बघा, तर SC ST ला 5 वर्ष, OBCला 3 वर्ष, वुमन कॅन्डिडेट, रेग्युलर एम्प्लॉई यांच्या व्यतिरिक्त इतरांना सुद्धा एज रिलॅक्सेशन मिळत आहे, जे तुम्ही नोटिफिकेशनमध्ये पाहू शकता. मी फक्त हायलाइटेड माहिती या ठिकाणी कव्हर करत आहे. आता या ठिकाणी एक्झामिनेशन सेंटर जे असणार आहे त्याबाबतची माहिती सध्या अवेलेबल नाही. फक्त असिस्टंट कमिशनर, प्रिन्सिपल आणि व्हाईस प्रिन्सिपल यांच्यासाठी दिल्ली NCR राहणार आहे. इतर पदांसाठी हे नंतर कळवण्यात येईल. मात्र प्रोबॅबली मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्रामध्येच एक्झाम सेंटर याचं मिळेल, त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही आहे, कारण भरपूर ठिकाणी एक्झाम सेंटर्स ते ठेवणार आहेत. यामध्ये Tier 1, Tier 2 स्किल टेस्ट तुमची होणार आहे. कोणकोणत्या पदांसाठी कशा प्रकारे एक्झाम आहे हे तुम्ही नोटिफिकेशनमध्ये पाहू शकता, त्यानुसार प्रिपरेशन करू शकता. यासाठी मित्रांनो ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी फी तुम्ही बघू शकता. आता सर्व पदांसाठी त्यांनी एक्झामिनेशन फी आणि प्रोसेसिंग फी सेपरेटली घेतलेली आहे. सो फी थोडी हायर साईड आहे, हे तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल. या बेसिसवर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त मित्रांनो
जे कॅन्डिडेट मित्रांनो SC ST हँडिकॅप आहेत त्यांना एक्झामिनेशन फी घेतलेली नाही, मात्र त्यांना प्रोसेसिंग फी ही भरावी लागणार आहे. सो सर्व कॅन्डिडेट्सला प्रोसेसिंग फी आणि एक्झामिनेशन फी भरावी लागेल. फक्त SC ST हँडिकॅप कॅन्डिडेट्सना एक्झामिनेशन फी घेतलेली नाही आहे, ते फक्त प्रोसेसिंग फी या ठिकाणी भरू शकतात. सो या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्ही या ठिकाणी कोणत्या पदासाठी अप्लाय करणार आहे ही फी तुम्हाला त्या ठिकाणी लागू राहील. ऑनलाईन अप्लाय करताना ती तुम्ही भरू शकता. फी काही पदांसाठी हायर साईडला आहे मित्रांनो, मात्र जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला फक्त प्रोसेसिंग फी भरता येईल. तुम्ही डिटेलमध्ये त्या ठिकाणी माहिती ही नोटिफिकेशनमध्ये आणखीन घेऊ शकता. आता यासाठी इम्पॉर्टंट डेट्स बघा, 14 नोव्हेंबर ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरुवात होत आहे 10 तारखेपासून, मात्र अजून सुरुवात झालेली नाही, थोड्या वेळात सुरुवात होईल असं त्यांचा मेसेज आहे. 4 डिसेंबर 2025 पर्यंत तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता. फी डिपॉझिट ओपन जे आहे त्याच दरम्यान मित्रांनो होणार आहे, याबाबतची माहिती तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल आहे. ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी CBSEच्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करा, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन. फार चांगली संधी आहे मित्रांनो. शिक्षकांची तर पदे आहेतच, इतर सुद्धा पदांसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. आणि जे कॅन्डिडेट महाराष्ट्र शिक्षक भरतीमध्ये काही कारणावश त्यांचं कमी झालेले असतील किंवा ते सिलेक्ट झालेले नसतील ते या ठिकाणी प्रयत्न करू शकतात. अर्थात तुम्हाला त्यानुसार क्रायटेरिया आणि क्वालिफिकेशन असणे आवश्यक आहे. या भरतीबाबत तुमच्या मनात काही डाऊट असेल तर कमेंट करून तुम्ही विचारू शकता. व्हिडिओच्या मार्फत संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. इतर जी नॉन टीचिंग पदे आहेत मित्रांनो त्यामध्ये क्वालिफिकेशन व्यतिरिक्त तुम्हाला एक्सपिरियन्स सुद्धा मागितला आहे, त्यामुळे ती मी कव्हर केलेली नाहीत. मात्र ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट असेल, लॅब अटेंडंट असेल किंवा मल्टीटास्किंग स्टाफ असेल या पदांसाठी तुम्ही प्रयत्न करणे आवश्यक आहे, ज्यासाठी क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स मागितलेला नाही आहे. अगेन सांगितल्याप्रमाणे काय डाऊट असतील तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. आणि व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे डेली जॉब अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. धन्यवाद.